आहे सगळ्याच विषयांवर सर्वकष चर्चा या ठिकाणी झालेली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट आहे, बिकट आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस खूप पडतोय, त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. पण त्या ठिकाणी यावेळेला बघितलं असेल आपण की वार्षिक नियोजन सभेमध्ये आम्ही 80 कोटी रुपये जास्त दिलेले आहेत गेल्या वेळेपेक्षा. ग्रामीण रस्ते असतात ते माझ्याकडे आहेत, त्यातून आम्ही मोठा निधी या ठिकाणी देऊ केलेला आहे. 25-15 आहेत, त्यातून काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी, रस्ते नवीन करण्यासाठी तोही निधी, आता भरीव निधी मी नांदेड शहरासाठी या ठिकाणी दिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अतिशय तातडीची कामं आहेत ती तात्काळ मी हाती यायला अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं काही ठिकाणी ब्रिज आहेत की शाळेतल्या मुलांना येता जाता येत नाही, ते सुद्धा तात्काळ मी या ठिकाणी आज मंजूर केलेले आहेत. त्याच्या कामाला लवकर सुरुवात होईल. सर, लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागानं आक्षेप घेतलाय की हे पैसे म्हणजे राज्यावर अजून कर्जाचा डोंगर होणार. मला असं वाटतं की कोणती तुम्ही योजना आणा, अर्थ खात्याकडून आक्षेप घेतला जात असतो, त्याचं कामच ते आहे. पण ही योजना अतिशय आमच्या भगिनींसाठी, महिलांसाठी ही अतिशय लोकप्रिय योजना म्हणण्यापेक्षा ती आवश्यक आहे. आणि म्हणून मान्य शिंदेसाहेब असतील, मान्य देवेंद्रजी असतील, अजितदादांनी आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे या ज्या अफवा चाललेल्या आहेत, योजना बंद पडेल का, पैसे कमी पडतील, ठणठणाट तिजोरीमध्ये, काही झालं तरी ही योजना कधी बंद पडणार नाही. ही आमची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सतत चालू राहील, त्याच्यामध्ये कधी खंड पडणार नाही, हे आश्वासन, हा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, देवेंद्रजीने दिला आहे आणि अजितदादांनी दिलेला आहे. त्यामुळे उगाच कंड्या पेकवायच्या, काहीतरी